आज आहे डे 11 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉगिंग आणि आज आम्ही घरी गटारी नाही कारण आम्ही श्रावण पाळत नाही बट आम्ही आज खेकडे घ्यायला चाललो आहे कारण आज बेत बनला आहे खेकड्यांचा. तर माझ्या पप्पांसोबत आणि मयूरसोबत आम्ही चाललो मस्त खेकडे विकत घ्यायला आता. तर द होल प्रोसेस विल बी डॉक्युमेंटेड. मला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रियंका. मोठे कोण देतो हा 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 नर आहेत ते सगळे. ते मादी कोणती आहे? माझे हे नाही मोठेवाले पाहिजे ते आतले मोठेवाले माझे नाही. अगं 100 पण ना दे काय. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की ही आमची लास्ट जनरेशन आहे ज्या लोकांना व्यवस्थित मच्छी घेता येते आणि फिश मार्केटमध्ये जाऊन आम्ही मस्त असे शॉपिंग करून येतो. आणि मला वाटलं नव्हतं मयूर कधी करेल बट फायनली मयूरला ही सवय लागली आहे. सवय नाही बट तो येतो माझ्याबरोबर आणि पप्पांबरोबर तरी ॲटलिस्ट. सो आम्ही आज घेतलेलं आहे खेकडे आणि श्रावणात गाबोळ्या खूप छान येतात. तर गाबोळी, बोंबील आणि कोळंबी. तर आज पूर्ण हे बेद आहे. आज आम्ही बनवतो आहेत खेकडे. हे नांगे हे आहेत खेकड्यांच्या नांगा. हा आहे क्रॅबचा पूर्ण मसाला अँड मी जे छोटे पीसेस होते त्याचा ग्राइंड करून ठेवलेलं आहे. हे पोट आहे अँड दीज आर द नांगीज. तर आम्ही आता थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये सगळं फ्राय करून घेऊ आणि मस्त मसाला इतका सुंदर झाला आहे. क्रॅब बनवणं आणि आमच्या घरात इट इज अ फेस्टिवल. म्हणजे पावसाळ्यात इट्स अ बिग फेस्टिवल की खेकडा बनतो. तर क्रॅब करी. आणि हो, आम्ही श्रावण पाळत नाही बिकॉज फॉर फ्यू रिझन्स आम्ही कोणीच श्रावण पाळत नाही. तर डोंट जज अस. आम्ही इतकं मस्त खेकडाचं कालवण वगैरे खाल्लंय आणि ह्या माणसाला झोप आली म्हणजे मी झॉम्बी बनून आली आहे. आणि हम आ गए हैं महाराष्ट्र नेचर पार्क में क्योंकि मुझे पौधे खरीदने थे. ही आमची आणि माझ्याहून जास्त ह्याची फेवरेट जागा आहे बिकॉज इथे झाडं खूप छान मिळतात. तर तुम्हाला दाखवते आम्ही झाडांची शॉपिंग कशी करतो. हे इतके सारे मॉन्स्टेरा आम्ही इथे 150 रुपयाचे घेऊन गेलेलो बट आता ह्या लोकांनी प्राइस वाढवले. हाँ, हमारे वजह से आमच्याचकडे कारण मयूर हमने इतना फेमस किया उनको. आल्यावर इथे आल्यावरती तो एक रील टाकतो आणि ते रील इतके फेमस होते. बाय द वे मयूरच्या स्नेक प्लांटला फुल आलंय आणि ते स्नेक प्लांट आम्ही इथूनच घेऊन गेलेलो. हाँ, 20 रुपए का. 20 रुपये का. तर झाडं इथे आहेत ना व्यवस्थित डिवायडेड असतात. हे सगळे फ्लावरिंग प्लांट्स आहेत. त्यांना सनलाईट लागते म्हणून ते अगदी खाली असे ओपनमध्ये आहेत. मोटा चाहिए तब फूलेगा वो, प्लस धूप नहीं है. यहाँ पे अगर कोई भी आ रहा है ये हमने ही महंगे करवाए हैं. और खुद इन्फ्लेशन का शिकार है अब. हम खुद इन्फ्लेशन का शिकार है. 350 में जहाँ पूरा भर जाता था. जे कोण इथे यायचा प्लॅन करतंय प्लीज 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 रोल ऑन मारून या आणि पूर्ण कपडे घालून या. भरपूर मच्छर आहेत, भरपूर. आम्ही फर्स्ट टाइम इतके कमी झाडं घेतले तिथून. दोन आम्ही 20-25 झाडं घेऊन जातो नेहमी. अँड आज इथे
एक तर झाडही नव्हती आणि भरपूर मच्छर होते, म्हणजे इतके मच्छर होते आम्ही मच्छरांमुळे बाहेर निघालो. आम्ही पळालो, कारण का काय मलेरिया झालं तर. म्हणून तुम्ही येत असाल तर प्लीज रोल ऑन पूर्ण कपडे घालून या. तो या ही पेपरची सोयी असते जेव्हा आम्ही आईकडे येतो. तिला ह्या केज मध्ये ठेवतो आणि ती बाहेर राहते. थोडं टाइम के लिए आजपासून श्रावण सुरू झाला आहे आणि सावनही खूप आधी सुरू झाला आहे. तर आमच्या इथे म्हणजे सासरवाडीला मेहंदी लावतात सावनमध्ये, तर मी पण मेहंदी लावते आज. मेहंदी लावत असल्यामुळे मी जास्त व्लॉग करू शकले नाही. बट जर का तुम्हालाही मेहंदी लावायची असेल आणि तुम्ही मुंबईत असाल तर प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा. ह्यांनी माझी ब्रायडल मेहंदीही लावली होती आणि नेहमी मला जेव्हाही मेहंदी लावायची असते मी दुर्वा आणि विशाखा सोनावणे ह्यांनाच बोलवते. तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. प्लीज ते खूप सुंदर मेहंदी लावतात. आणि जर का तुमचं लग्न होणार असेल ना तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा. माझी ब्रायडल मेहंदी इतकी सुंदर लावलेली त्या लोकांनी. तर हा व्लॉग इथेच संपतो.